नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, देवकृपा अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण वाक्य रूपांतर हा भाग पाहणार आहोत. तो 2 मार्कासाठी आपल्याला आहे. समजून घ्या, तुम्ही बारकाईने जर का हा भाग पाहिला, तुमचे ते 2 मार्क तुमच्या खिशात आहे, आपल्या हक्काचे आहे. तर थोडं काळजीपूर्वक पहा. वाक्य रूपांतर हा भाग आपल्याला 10व्या वर्गामध्ये 4 गुणासाठी होता. 2 गुण वाक्य प्रकार ओळखणे यासाठी, तर 2 गुण कंसातील सूचनेनुसार वाक्य तयार करा अथवा बनवा यासाठी 2 गुण होते. तर इथे आपल्याला 12वी मध्ये 1 गुणासाठी वाक्य ओळखा आणि 1 गुणासाठी कंसातील सूचनेनुसार वाक्य तयार करा यासाठी आहे. तर हे 2 मार्क पहा, बारकाईने पहा. वाक्य रूपांतर यामध्ये 2 शब्द आहेत, वाक्य अधिक रूपांतर, बरोबर, वाक्य रूपांतर. तर वाक्य रूपांतर म्हणजे काय नेमकं आपण या व्याख्येद्वारे समजून घेऊ. व्याख्या बारकाईने पहा, मी वाचून दाखवतो. वाक्याचा अर्थ न बदलता फक्त वाक्याची रचना म्हणजेच मांडणी बदलणे म्हणजे वाक्य रूपांतर होय. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी या वाक्याचे एकमेकात रूपांतर होते. हे कसे? विधानार्थी वाक्याचे उदाहरणार्थी वाक्य बनवा, उदाहरणार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवा, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य बनवा, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवा. त्याचबरोबर विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्य बनवा, आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवा. या दृष्टिकोनातून हे एकमेकांमध्ये रूपांतर होते. तर या उदाहरणाद्वारे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर पहिलं उदाहरण पहा. 1 अक्षय अवश्य घरी येईल या वाक्याचं आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं. तर नकारार्थी वाक्य असं होईल का? अक्षय अवश्य घरी येणार नाही. आता इथं नकारार्थी म्हटलं म्हणून इथं नाही. अक्षय अवश्य घरी येणार नाही असं वाक्य होईल का? अर्थातच हे वाक्य चुकायला. असं वाक्य होणार नाही. नाही हे चुकीचं आणि इथं आपले मार्क जाऊ शकतात. नेमकं त्या व्याख्येमध्ये काय सांगितलं हे लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ न बदलता फक्त वाक्याची रचना बदलायची आहे आणि तो अर्थ कायम राहायला पाहिजे. त्याला वाक्य रूपांतर असे म्हणतात. तर याचं वाक्य कसं बनल पहा. अक्षय घरी आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं? अक्षय घरी आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नकारार्थी वाक्य झालं. याच्यात नाही नको, नाही या प्रकारे नाही आलेलं आहे. परंतु जे वाक्य आहे त्याच्यामध्येच नाही जरी वाक्य बनवलं तरी अर्थ कायम राहिलेला आहे. अक्षय अवश्य घरी येईल म्हणजेच अक्षय घरी आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे येणारच हा त्याचा अर्थ होतो. दुसरं वाक्य पहा. जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे. हे वाक्य प्रश्नार्थक आहे. तर याचा आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं. तर बघा याचं वाक्य कसं बनल. जगी सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे जगी सर्व
सुखी असा कोणीही नाही. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, अशा तऱ्हेचं वाक्य होते. प्रश्नार्थक मध्ये सकारात्मक असेल इथं नकारात्मक येईल, इथं नकारात्मक असेल तर इथं सकारात्मक येईल. तर अशा दृष्टिकोनातून त्यामध्ये बदल होतो. म्हणजे त्यामध्ये वाक्याच्या रचनेमध्ये जरी बदल झाला तरी अर्थाच्या रचनेमध्ये बदल होत नाही. तर हेच अजून आपण 2-3 उदाहरणाने आपण पाहूया. तर तिसरं उदाहरण पहा. किती सुंदर चित्र आहे हे. तर हे मुळात उद्गारवाचक वाक्य आहे. याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं. तर कसं होईल बारकाईने पहा. हे चित्र खूप सुंदर आहे. हे चित्र खूप सुंदर आहे. किती सुंदर, खूप सुंदर. उद्गाराचे चिन्ह या प्रकारे विचारतात. आपण विधानार्थी वाक्य असं तयार करायचं. समजा हे चित्र खूप सुंदर आहे असं विचारलं विधानार्थी आणि त्याचं जर का उद्गारार्थी करा म्हटलं तर किती सुंदर चित्र आहे हे. इच्छा इथंच तुम्ही वाक्याची अल्टीपल्टी करून जर का व्यवस्थित लक्षात घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कुठलीही समस्या येणार नाही. यानंतरचं चौथं वाक्य पहा. साईने चित्र काढावे. आज्ञार्थी वाक्य करा. आता हे विधानार्थी वाक्य आहे. त्याला आपण ऑर्डर आदेशमध्ये कन्वर्ट करायचं. आज्ञार्थी. तर बघा साईने चित्र काढावे म्हणजे त्याला सर्व विधानार्थी त्याला आज्ञा करायची. आता म्हणजे तू हे करच त्या दृष्टीने साई चित्र काढ, अशा तऱ्हेनं हे वाक्य येईल. एक उदाहरण पुन्हा घ्या. मुलांनी सकाळी उठून अभ्यास करावा. हे झालं विधानार्थी. पण आपण एखाद्याला म्हटलं की अनिकेत तू सकाळी उठून अभ्यास कर, अशा तऱ्हेने त्याला आज्ञा झाली, अशा तऱ्हेने त्याला ऑर्डर झाली. तर हे लक्षात घ्या. शेवटचं 5वं वाक्य पहा. 5वं उदाहरण. हापूस आंबा सर्वांनाच आवडतो. आता याचं प्रश्नार्थक वाक्य करायचं. आधीच्या ह्याच्यात आपण विधानार्थी केलं, प्रश्नार्थकचं विधानार्थी. इथं विधानार्थीचं प्रश्नार्थक करायचं. तर याचं पहा कसं बनते. हापूस आंबा सर्वांनाच आवडतो. हापूस आंबा कोणाला आवडणार नाही. हापूस आंबा कोणाला आवडणार नाही. म्हणजे वाक्यामध्ये बदल झाला परंतु अर्थामध्ये बदल झाला नाही आणि आपल्याला वाक्य रूपांतरमध्ये हेच अपेक्षित आहे. या वाक्य रूपांतरमध्ये हेच अपेक्षित आहे. तर अशा तऱ्हेनं वाक्याची अल्टपल्टी केलं तर आपल्याला वाक्य व्यवस्थित बनवता येते. आता याच्यावर 2 मार्क म्हटलं तुम्हाला. एक वाक्य ओळखा. आता वाक्य ओळखायचं म्हणजे काय. उद्गार चिन्ह, उद्गारवाचक, पूर्णविराम, परंतु इथं काढ वगैरे अशा तऱ्हेची आज्ञा असलं तर आज्ञार्थी. इथे काढावे विधानार्थी. इथे हापूस आंबा सर्वांनाच आवडतो विधानार्थी. इथे हापूस आंबा कोणाला आवडणार नाही म्हणजे हे विधानार्थी झालं. मग विधानार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थक या 4 पैकी आपल्याला ओळखायचं. 1 मार्क आपल्या खिशामध्ये. आणि दुसरं जे आहे अशा तऱ्हेनं वाक्य बनवायचं आहे. कंसातील सूचनेनुसार वाक्य बनवा. बरोबर समजून घ्यायचं आणि वाक्य तयार करायचं. तर आता तुम्हाला एक मी
प्रश्न देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये टाका. तर प्रश्न आहे, रमेश धीट मुलगा आहे. त्याचं नकारार्थी बनवा. याचं उत्तर मला कमेंट्समध्ये टाका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. जास्तीत जास्त शेअर करा. मी इथं थांबतो. धन्यवाद.